लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकच्या गडकरी चौकातील सरकारी कार्यालय परिसरात पहाटे बिबट्याचे दर्शन, वन विभागाची शोध मोहीम निष्फळ। बातमी नाशिक येथून। नाशिक शहरातील गडकरी चौक परिसरात पहाटे वन्यप्राणी बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली। आज पहाटे सुमारे 4:30 वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक IGP कार्यालयाच्या परिसरात रात्रपाळीतील पोलीस अंमलदारांना बिबट दिसून आला। त्यांनी तात्काळ ही माहिती वन विभागाला दिली। माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी, वन्यप्राणी बचाव पथक, रेस्क्यू नाशिक डिव्हिजन, शहर पोलिसांचे श्वान पथक, गुगल तसेच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले असता त्यामध्ये बिबट्याचा स्पष्ट वावर दिसून आला। यानंतर थर्मल ड्रोनच्या मदतीने तसेच श्वान पथकाच्या सहाय्याने IGP ऑफिस परिसर, शासकीय निवासस्थान भाग, पोलीस उपायुक्त कार्यालय परिसर तसेच मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालयाच्या संपूर्ण भागात शोध मोहीम राबवण्यात आली। मात्र व्यापक शोध घेऊनही बिबट आढळून आला नाही। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात बिबट्याचा अधूनमधून वावर दिसत आहे। काही दिवसांपूर्वीच महात्मानगर परिसरातून बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.